आपल्या गुमगाव गावामध्ये गावाच्या मध्यभागी इंडस कंपनीचा टावर लागावा अथवा न लागावा यासाठी आज दिनांक 12/3/2025 रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली। त्या विशेष ग्रामसभेमध्ये किती लोक हजर होते आणि काय निर्णय झाला याबद्दल थोडक्यात माहिती माननीय श्री धनराजजी अष्टनकर हे देतील अशी मी त्यांना विनंती करतो। इंडस कंपनीचा टावर जावेद या इसमाला लावण्यासाठी ग्रामपंचायतीनं अनाधिकृत्या म्हणजे अधिकृत नाही अशी परवानगी दिली होती। त्या अनुषंगाने आपण तो टावर बंद कसा होईल, तो टावर गावात नुकसानीचा विषय आहे आणि म्हणून तो टावर बंद व्हावा यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले। माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आपण तक्रार केली, माननीय एसडीओ साहेब त्या ठिकाणी आले, परंतु ग्रामपंचायतीनं त्या विषयाला बगल देत टाळाटाळ केली आणि म्हणून 12/3/2025 रोजी हा विषय लावून धरला आणि इथे ग्रामसभा झाली। त्या ग्रामसभेत म्हणजे अधिकृतरित्या 388 लोकांना सह्या केल्या। मला असं वाटते संपूर्ण लोकांचा जर इथं सर्वे झाला असता जवळजवळ 600 लोक राहिले असते। सह्या झाल्या नाही याचा काही लोकांच्या सह्या झाल्या नाही आणि मग एकमेव तो ठराव पारित झाला की एकमेव जेव्हा विचारणा झाली तेव्हा फक्त 4 लोक म्हणजे तक्रार करता ज्याला हे मिळालं होतं परवानगी मिळाली असे 2 लोक आणि त्याच्या बाजूला राहिलं असे 4 वर्षे 384 ह्या उपस्थितीत आमच्याकडून लोकांनी सहकार्य केलं आणि दिलेली परवानगी एकमतानं रद्द करण्यात आली। अच्छा, मी त्याच्यामुळं उपस्थितांचं आमच्या गुमगावच्या ग्रामवासियांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की विरोधकासाठी कुठेही माणूस शिल्लक राहिलेला नव्हता। लोकांच्या चेहऱ्यावर ते सगळं पाहून एकदम असं म्हणजे आनंदाचं वातावरण निर्माण झालं। आज आमच्या गावात दिवाळी असल्यासारखं वाटतं। चला, धन्यवाद। सर्वांच्या प्रयत्नातून हा टावर या ठिकाणी हटणार किंवा लागणारच नाही असा ठराव या ठिकाणी झाला आणि सगळीकडे नवचैतन्याचं वातावरण आहे। धन्यवाद।